नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकणार आहोत कंडिशनल स्टेटमेंट आणि त्याचं कन्वर्स. द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन द इफ देन फॉर्म आर कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट. द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोइंग इफ इज कॉल्ड द अँटेसिडंट अँड द पार्ट फॉलोइंग देन इज कॉल्ड द कॉन्सिक्वेंट. म्हणजे असं स्टेटमेंट की जे इफ आणि देन फॉर्ममध्ये लिहिलेलं असतं, जर तरचं वाक्य. तर इफ नंतरचा जो पार्ट असतो त्याला अँटेसिडंट असं म्हणतात आणि देन नंतरचा जो पार्ट असतो त्याला कॉन्सिक्वेंट असं म्हणतात. आता एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर द स्टेटमेंट द डायगोनल ऑफ अ रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. हे एक सिंपल स्टेटमेंट आहे, साधं वाक्य आहे. आता हे साधं वाक्य कंडिशनल फॉर्ममध्ये कसं तयार झालं आहे बघा. द स्टेटमेंट कॅन बी रिटन इन द कंडिशनल फॉर्म ॲज इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. म्हणजे जर एखादा चौकोन हा रॉम्बस असेल, समभुज चौकोन असेल, देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ईच अदर. तर त्याचे डायगोनल्स हे परस्परांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. इफ द अँटेसिडंट अँड कॉन्सिक्वेंट इन अ गिवन कंडिशनल स्टेटमेंट आर इंटरचेंज द रिझल्टिंग स्टेटमेंट इज कॉल्ड द कन्वर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट. आता हे जे इफ देन फॉर्मचं जे स्टेटमेंट आपण तयार केलं, ज्याला आपण कंडिशनल फॉर्म म्हणतो, त्या कंडिशनल फॉर्ममध्ये असणारा कॉन्सिक्वेंट म्हणजे इफ नंतरचा भाग आणि अँटेसिडंट म्हणजे इफ नंतरचा भाग आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे देन नंतरचा भाग यांचं जर आपण आदलाबदल केलं तर त्यावेळी ते नवीन जे वाक्य तयार होतं त्याला त्या कंडिशनल स्टेटमेंटचं कन्वर्स असं म्हणतात. आता हे कंडिशनल स्टेटमेंट किंवा कन्वर्स कसं असतो हे आपण उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया. या ठिकाणी कंडिशनल स्टेटमेंट दिलेली आहे. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. जर एखादा क्वाड्रिलॅटरल हा रॉम्बस असेल तर त्याचे डायगोनल्स हे परस्परांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. आता याचं कन्वर्स. बरं, कन्वर्समध्ये काय होईल? इफ नंतरचं जे वाक्य होतं क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस, तर हे अँटेसिडंट आणि इफ नंतरचं इट डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ईच अदर हे कॉन्सिक्वेंट. तर यांची आदलाबदल होईल. खाली बघा कन्वर्समध्ये, इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. आता हे जे होतं जो कंडिशनल स्टेटमेंटमधलं जे कॉन्सिक्वेंट होतं ते इथे अँटेसिडंट झालेलं आहे की द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ईच अदर. त्यानंतर देन इट इज रॉम्बस, म्हणजे इथे रॉम्बस हा सुरुवातीला दिलं होतं म्हणजे अँटेसिडंट होतं, ते इथे कॉन्सिक्वेंट झालं. तर अशा प्रकारे हे जे इंटरचेंजिंग होतं त्याला त्या कंडिशनल स्टेटमेंट जे असतं त्या कंडिशनल स्टेटमेंटचं कन्वर्स असं म्हणतात. In the above example, the statement and its converse are true. Now consider the following example. आता खाली अजून एक एक्झाम्पल दिलं आहे. कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट काय आहे? इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर देन इट इज इवन ऑर ऑड. म्हणजे एखादा नंबर जर प्राईम असेल तर तो इवन असू शकतो किंवा ऑड असू शकतो. आता याचं कन्वर्स काय? इफ अ नंबर इज इवन ऑर ऑड देन इट इज अ प्राईम नंबर. इन दिस एक्झाम्पल द स्टेटमेंट इज ट्रू बट इट्स कन्वर्स इज फॉल्स. आता या ठिकाणी असं दिलं आहे की एखादा नंबर जर प्राईम असेल तर तो इवन किंवा ऑड असू शकतो. इवन ऑर ऑड असेल तो, परंतु एखादा नंबर जर इवन किंवा ऑड आहे तर तो प्राईम नंबर असेलच असं नाही. म्हणजे समजा मी एक इवन नंबर लिहिला 4, तर हा इवन नंबर आहे पण हा प्राईम नंबर नाही.
पण जर समजा मी प्राईम नंबर लिहिला, या ठिकाणी मी प्राईम नंबर लिहिला 2 इज अ प्राईम नंबर, तर हा इवन नंबर आहे, म्हणजे हा इवन असू शकतो किंवा ऑड असू शकतो, कुठलाही प्राईम नंबर लिहिला. सपोज मी 5 हा प्राईम नंबर लिहिला, तर प्राईम नंबर लिहिला म्हणजेच हा ऑड नंबर आहे. पण जर मी समजा एखादा ऑड नंबर लिहिला तर तो प्राईम असेलच असं नाही. आता 15 हा ऑड नंबर आहे पण हा प्राईम नाही आहे, म्हणजे प्राईम नंबर हा इवन किंवा ऑड असू शकतो, परंतु एखादा इवन किंवा ऑड असणारा नंबर हा प्राईम असतोच असं नाही. त्यामुळे कंडिशनल स्टेटमेंटचा जो कन्वर्स या ठिकाणी तयार झाला तर तो कन्वर्स हा फॉल्स आहे. तर अशा प्रकारे बऱ्याचशा एक्झाम्पलमध्ये काही ज्या कंडिशनल स्टेटमेंट असतं त्याचं कन्वर्स हे चुकीचं बनतं, तर ते आपल्याला तयार करता येत नाही, ते फॉल्स असतं. काही कंडिशनल स्टेटमेंट जे असतात त्याचं कन्वर्स आपण लिहू शकतो, तिथे दोघं ट्रू असतात. जसं हे पहिलं एक्झाम्पल आपण पाहिलं कंडिशनल आणि त्याचं कन्वर्स. परंतु काही एक्झाम्पलमध्ये कंडिशनल स्टेटमेंट आणि त्याचं कन्वर्स हे दोघंही ट्रू नसतात, तर कन्वर्स हे कधी कधी फॉल्स पण येतं. तर अशा प्रकारे हे कंडिशनल स्टेटमेंट आणि त्याचं कन्वर्स आपल्याला लिहावा लागतो. आता याच्यात काही एक्झाम्पल आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेले आहेत. हे थेरम आहे, हे आपण प्रत्यक्ष नंतर बघूया. 1.3 हा जो प्रॅक्टिस सेट आहे याच्यात जर आपण पाहिलं तर राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देम फॉर्म. आता पहिलं एक्झाम्पल, द ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट. आता इथे असं दिलं आहे की ऑपोजिट अँगल्स आहेत कोणाचे, तर पॅरलोग्रामचे ऑपोजिट अँगल्स आहेत आणि ते कसे आहेत, आर कॉन्ग्रंट, ते कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टी आहेत की पॅरलोग्रामचे ऑपोजिट अँगल्स आहेत आणि ते कसे आहेत, तर कॉन्ग्रंट आहेत. मग इफमध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल, इफ ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम देन दे आर कॉन्ग्रंट. किंवा हे स्टेटमेंट आपण असंही लिहू शकतो, if the opposite angles in a parallelogram then the angles are congruent. किंवा if a quadrilateral is a parallelogram then the opposite angles are congruent, असं पण आपण लिहू शकतो. आता याचं कन्वर्स जर आपल्याला तयार करायला लावलं तर याचं कन्वर्स आपण असं म्हणू शकतो, इफ द ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट ऑफ अ क्वाड्रिलॅटरल देन द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम. म्हणजे जर ऑपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट असतील तर तो जो चौकोन असतो तो पॅरलोग्राम असतो. जर एखादा चौकोन पॅरलोग्राम असेल तर त्याचे ऑपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रंट असतात. म्हणजे दोघंही स्टेटमेंट हे परस्परांचे कन्वर्स आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला कन्वर्स आणि त्याचं कंडिशनल स्टेटमेंट आणि त्याचं कन्वर्स लिहायचं असतं. आता सेकंड बघूया, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. आता इथे रेक्टँगलचे डायगोनल दिलेले आहेत. इफ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन द डायगोनल्स आर कॉन्ग्रंट, असं ते कंडिशनल स्टेटमेंट तयार होईल. पुन्हा याचा कन्वर्स लिहायला नाही लावला आहे पण आपण लिहू शकतो, इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रंट देन द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. तर असं हे स्टेटमेंट आपण लिहू शकतो. अशा प्रकारे हे स्टेटमेंट आपल्याला लिहायचे आहेत. सेकंड क्वेश्चनमध्ये राईट द कन्वर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट, खाली स्टेटमेंट दिलेले आहेत. तर आधी जे स्टेटमेंट आहे ते आधी आपण इफ देन फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं आणि नंतर मग इफमध्ये येणारं जे अँटेसिडंट आहे आणि देन नंतर येणारा जो कॉन्सिक्वेंट आहे तर या दोघांचं इंटरचेंज करायचं, म्हणजे त्याचा कन्वर्स तयार होतो. अशा प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3
ही सॉल्व करायची आहे. आता याच्यातला फक्त एकच भाग आपला शिकायचा राहिला आहे, तो म्हणजे थेरम. तर हे थेरम काय असतं, पॉच्युलेट्स काय असतात, तर हे आपण नंतर बघूया. तर याचं आपल्याला 1.3मध्ये कुठल्याही प्रकारचे प्रश्न नाही आहेत, त्यामुळे तो भाग आपण नंतर बघू. तर 1.3 प्रॅक्टिस सेट ही आपण सॉल्व करायची आहे. धन्यवाद.